हाय हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण मटन रेसिपी बघणार आहोत. पिवळा रस्सा आणि लाल रस्सा. तर सर्वात प्रथम मी कोथिंबीर, अद्रक आणि लसूण यांची पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर मी मटन स्वच्छ पाण्यातून धुवून घेऊन त्याला ही पेस्ट लावलेली आहे. त्याच्यामध्ये थोडं हळद वगैरे टाकलेली आहे आणि नंतर गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे. तेल टाकून गरम व्हायला आणि इकडे पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ते तेल गरम झालं ते कुकरमध्ये मटण टाकायचं आहे. त्याच्यानंतर चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि जे आपण साईडला पाणी ठेवलं होतं ते गरम केलेलं त्यामध्ये ओतायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. ते अर्धा तास चांगलं शिजू द्यायचं आहे, कारण मुलं वगैरे खाणारे असतात. तर मटण शिजू तर मी भाकरी करून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत आपलं मटण शिजलेलं आहे. बघू शकता तुम्ही, त्याचा पिवळा रस्सा तयार झालेला आहे आणि हा मुलांना खूप आवडतो. लहानापासून मोठ्यापर्यंत खूप हेल्दी असतो हा पिवळा रस्सा. तर आपण लाल रस्सा कसा बनवायचा त्याची पण रेसिपी बघा. सर्वात प्रथम मी 2 टमाटे आणि कांदा भाजून घेतलेले आहेत. ते भाजून घेतल्यावर त्याला थंड करायचं आहे आणि त्याची वरची साल काढून घ्यायची आहे. साल काढून घेतल्यानंतर ते मिक्सरमधून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि आपल्याला भाजीसाठी ते पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर भाजीसाठी काय काय लागणार आहे, आपण बनवलेली पेस्ट आहे, परत लाल मसाला आहे, परत आगरी मसाला आहे आणि आपली अख्खा मसाल्याची पावडर आहे, दही आहे. दह्यामुळे खूप वेगळी चविष्ट अशी टेस्ट येते हॉटेलसारखी. तर नक्की तुम्ही पण वापरून बघा. त्याच्यानंतर मग आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला. त्याच्यात थोडंसं खोबरं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर खोबरं लाल झाल्यावर आपली पेस्ट टाकलेली आहे. पेस्ट टाकल्यावर त्याच्यामध्ये पण ती जरा फ्राय होऊ द्यायची आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपण केलेले मसाले टाकलेले आहेत आणि दही टाकलेलं आहे. हे चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं त्याला लाल झालं की त्याच्यामध्ये आपण जे उकळलेलं पिवळ्या रस्स्याचं मटण आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला थोडी उकळी येऊ द्यायची आहे. पण याला गरमच पाणी वापरायचं आहे. तर तुम्ही बघू शकाल की खूप अशी हॉटेलसारखी भाजी होते. तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली माझी रेसिपी ती प्लीज कमेंट करून सांगा. बाय, थँक्यू.